चमचमीत असं वांग्याचं भरीत आपण आज बनवणार आहोत. गरमागरम भरीत, त्याच्यासोबत भाकरी किंवा चपाती आणि सोबतीला पातीचा कांदा. जगातलं सगळ्यात भारी जेवण. चला तर मग जास्त वेळ न घालवता आपण लगेच रेसिपीला सुरुवात करू. नमस्कार, मी मनीषाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. तर इथे मी हिरवे वांगे घेतलेले आहेत, अर्धा किलो वांगे घेतलेले आहेत. तर वांग्यांना सगळ्यात आधी आपण तेल लावून घेणार आहोत. तेल लावल्यानंतर लगेच गॅसवर भाजून घेणार आहोत. सगळ्या बाजूने फिरवत व्यवस्थित हे वांगे चांगले खरपूस भाजून घ्यायचे आहेत. हे बघा, अशा पद्धतीने फिरवून आपल्याला वांगे चांगले भाजून घ्यायचे आहेत. तर तुम्ही बघू शकता, वांगे आपली छान खरपूस भाजून झालेली आहेत. आता या सगळ्या वांग्यांची आपल्याला साल काढून घ्यायची आहे. अशा पद्धतीने सगळ्या वांग्यांची जी काळी साल आहे वरची, ती सगळी काढून घ्यायची आहे. नंतर वांगे असे फोडून आणि आतमध्ये कीड वगैरे आहे का काय ते बघून घ्यायचं आहे. कारण बऱ्याच वेळा वांग्यांमध्ये कीड असते. आपण भाजताना वांगे कापत नाही, त्याच्यामुळे अख्खे भाजतो. म्हणून कधीही मॅश करण्याआधी वांगे असे चेक करून घ्यायचे आहेत. त्यानंतर सगळे वांगे आपल्याला पावभाजीचं जे मॅशर असतं त्याच्याने छान असे मॅश करून घ्यायचे आहेत. हे बघा, तुम्ही बघू शकता. म्हणजे खाताना त्याचं छान क्रीमी टेक्स्चर राहतं. खूप मोठे तुकडे येत नाही खाताना तोंडात. तर अशा पद्धतीने तुम्ही सगळे वांगे मॅश करून घ्यायचे आहेत. चला तर मग आपले वांगे आता छान बारीक झालेले आहेत. आता आपण त्याच्यासाठी लागणारं वाटण तयार करून घेऊ. इथे मी 7 ते 8 हिरव्या मिरच्या, 7-8 लसणीच्या पाकळ्या आणि 1 इंच आलं घेतलं आहे. त्याचा मी ठेचा बनवून घेणार आहे. 3 मध्यम आकाराचे कांदे घेतले आहेत आणि थोडीशी कांद्याची पात घेतली आहे. इथे मी कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. तेल गरम झालं की त्यात टाकायचं आहे 1 चमचा जिरं. चांगलं तडतडलं की लगेच त्यात टाकायचं आहे पाव चमचा हिंग जरूर टाकावा, हिंगाने चव खूप छान येते. त्यानंतर लगेच मी त्यात जो कांदा कापून घेतलेला आहे तो कांदा टाकून घेणार आहे. कांदा पण छान आपल्याला तांबूस रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे. खूप जास्त करपू द्यायचा नाही, फक्त सोनेरी रंग येईपर्यंत कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे. हे बघा, अशा पद्धतीने छान सोनेरी रंग येईपर्यंत कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे. नंतर जो मिरचीचा ठेचा करून घेतला आहे तो ठेचा 2 चमचे टाकायचा आहे. ठेचा टाकून झाल्यानंतर तो पण चांगला कच्चेपणा जाईपर्यंत तेलात आपल्याला परतून घ्यायचा आहे. त्यानंतर लगेच त्याच्यामध्ये टाकायचे आहे अर्धा चमचा हळद. नंतर आपण त्यात लगेच जे मॅश केलेले वांगे आहेत ते वांगे टाकून घेणार आहोत. बघा, कांदा आपला छान परतून झाला आहे. आपण आता लगेच मॅश केलेले वांगे त्यात टाकून घेणार आहोत. हे भरीत चवीला खूप छान लागतं. खानदेशात तर देवीला याचा प्रसाद केला जातो, भरीत आणि रोडग्याचा. तिकडे खूप प्रसिद्ध आहे हा पदार्थ. आणि हे जे वांगे आहेत, हिरवे वांगे, ते चवीला खूप छान लागतात. जर मिळाले हे वांगे बाजारात तर तेच आणा भरीत करण्यासाठी. नाहीच मिळाले तर नेहमीचे वांगे वापरले तरी चालतील. आता आपलं भरीत परतून झालं आहे. त्यात आपण टाकणार आहोत 1 चमचा मीठ टाकल्यानंतर ते छान एकजीव करून घ्यायचं आहे. चांगलं परतून घ्यायचं आहे आणि नंतर 2 मिनटं त्याच्यावर झाकण ठेवून आपल्याला वाफ काढून घ्यायची आहे. 2 मिनटं झालेली आहेत. आता आपलं भरीत छान वाफून तयार झालेलं आहे. हे बघा, किती छान भरीत तयार झालेलं आहे. बराच वेळा खूप तेलकट आणि मसालेदार पदार्थ खाण्याचा आपल्याला कंटाळा येतो. त्यावेळी असं हे अगदी सोपं आणि कमी मसाल्यात तयार केलेलं भरीत तुम्ही बनवून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. आता आपण जी कांद्याची पात कापून घेतली होती ती टाकून घेणार आहोत. त्यानंतर थोडीशी कोथिंबीर टाकून घेणार आहोत आणि
अगदी चांगलं मिक्स करून आणि पुन्हा 2 मिनटं त्याची वाफ काढून घेणार आहोत. हे बघा, तुम्ही बघू शकता रंग किती छान आलेला आहे. अगदी चमचमीत, बघूनच अगदी तोंडाला पाणी सुटतंय. एवढं छान हे भरीत चवीला पण होतं. बाजरीची भाकरी असेल सोबतीला तर अजूनच छान लागतं, पण तुम्ही चपातीसोबत किंवा ज्वारीच्या भाकरीसोबत पण खाऊ शकता. तर भरीत आपलं आता तयार झालेलं आहे. आता आपण ते लगेच सर्व करू. तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. अजून कुठली रेसिपी तुम्हाला बघायची असेल तर तेही सांगा. रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच नवनवीन रेसिपीजसोबत आपण पुन्हा भेटू. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल मनापासून धन्यवाद.